आज आई आउट ऑफ रैंडम रिक्शे से उतरी, कैप वैप पहन के फुल पटेली में, एक रेडबुल और एक जूस लिया हुआ है, काटने का सीधा मेरे ऐसे दोस्त काट लेने का। चल बाय। आता मी कोणासोबत मध्ये मध्ये ना असं मला डिस्टर्ब नको करायचं, समजतास ना? हेच बाकी आहे आता। मला कमेंट आलेली अजून कोण नाही, राहुल आहे, राहुल के साथ ही घूम रही है। मी अजून ब्लॉग टाकणार आहे दाखव। आता मी घरी जाते आहे कारण जास्त ऊन आहे बाहेर खूप जास्त आणि या अंगलकडे जीपे पण आहे, तर मी तिकडच्या दुकानातला जाऊन कॅश काढून मग ह्यांना देणार। आजकाल जीपेमध्ये पैसे ठेवल्यावरती किती मगजमारी करावी लागते यार, आणि मला खूप चांगलं वाटतंय आजकाल। आता मी तो ब्लॉग पोस्ट केला, आता मला समजणार आहे की लोकांचं काय रिॲक्शन आहे किंवा मला कसं जज करतायत किंवा काय, पण मला फरक नाही पडत जर मला कोण जज करतायत, पण तरी मला वाटत नव्हतं की मी एवढ्या लवकर हे सर्व असं काय टाकेन किंवा तुम्हाला काय सांगेन, पण ठीक आहे, मला ठीक वाटतंय, मला खूप नॉर्मल वाटतंय। हां सरळ। सो काय मी आता घरी जाऊन ब्लॉग माझा चालू करते आणि आज खूप चांगलं वाटतंय, कालपासून खूप चांगलं वाटतंय। मी खूप टाईम नंतर अशी परत फिरते आहे, कुठे बाहेर जाते आहे, चांगलं वाटतं, अच्छा लग रहा है। सो बाय, भेटूया आपण माझ्या घरी। मी आता पण इथे झोपली आहे मस्तपैकी। माझं सेटअप बघाल तुम्ही, सेटअप हे बघा, डेड बॉडी गाईज, डेड बॉडी। कशी वाटते एकदा परत बघायला, डेड बॉडी। पण तिथून बघत असेल म्हणून मी काय असे पाय एकदम स्ट्रेट करून झोपली आहे। आणि मी आता घरी आली, जेवली, बाहेरचं खाऊन पण घरी येऊन परत जेवली, आणि आता मला कसं तरी होता माकडासारखं काहीतरी करायला गेले आणि हातालाच लागणार आहे। मग हे नाही असं निघालं यार, तर ते ना केसात अडकतं, हाताला लागतं, बुचलं लागतं, सगळीकडे लागतं। आणि मी आता जेवली, बाहेर खाऊन पण मी खूप काय घरी येऊन खाल्लं आहे, आणि मला कसं तरी होती, असं वाटते की कुठेतरी जाऊ यार, कोणासोबत तरी फिरू किंवा मी कुठेतरी आपली मी आता काय करू, मी माझाच व्लॉग बघत होते। मी माझे व्लॉग कधी बघत नाही, मला खूप बोरिंग वाटतं ते बघायला, पण मी आज माझा व्लॉग बघितला आणि मी बघत बसली आणि मी विचार केला, अरे मी तर हे एडिट केलेलं ना, अरे हे तर मी इथे साऊंड टाकलेला ना, अरे हा पुढे कसा गेला साऊंड, अरे हा मागे कसा गेला। मला साधा एक एडिट करायला जमत नाही। मला कंटाळा येतो म्हणून मी तुम्हाला पकवते आहे। झोपते थोड्या वेळाने, बघू मग पुढे उठून काय करायचं, कारण झोपायत ना उठायचं, झोपायचं, उठायचं, खायचं, हाकायचं, मुतायचं, परत खायचं, परत हाकायला जायचं, परत झोपायचं, परत बाहेर हिंडायचं, ह्याच्याशिवाय माझ्या लाईफमध्ये काय राहिलं नाही सध्या। काल मला 2 फूल भेटले गाईज, आणि ते मी माझ्या बॅगमध्ये ठेवले आहेत। मला समजत नाही यार, मी कसं दाखवू त्याला, काय बोलू तुम्हाला, कसं सांगू सर्व। खूप ओव्हर ॲक्टिंग केली मी सांगेन, बाय। तर माहिती आहे तुम्हाला असं वाटेल की तो राहुल आहे माझ्यासोबत, पण राहुल नाही आहे। मी फक्त राहुलला पहिला भेटली कारण तो आमचा फ्रेंड नाही आहे, सो राहुल त्याला नाही ओळखत, आणि राहुलला मी पहिला भेटलेली आणि मग मी नंतर गेली तिकडे, आणि
ह्याच्या पहिला पण एक कमेंट आलेला की तो राहुल आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते क्लिअरली की तो राहुल नाही. तुम्ही लोकांनी त्याला कधीच माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं नाही, कारण मी त्यासोबत कधी ब्लॉगच नाही काढला. हां ना, फोटो काही नाही आहे माझ्याकडे. सो हे बोलायसाठी मी परत चालू केला माझा व्लॉग. तो कसा राहतो माझ्यासोबत मला समजत नाही. एका जनावर सोबत कसा राहतो. मी त्याच्यासमोर पण अशी करते. ठीक आहे, बाय. भूक लागायला चालू झाली आहे गाईज. माहिती का मला आजकाल भूक लागायला लागली रात्रीची सकाळची खाऊन पिऊन. माहित नाही का, पण तरी स्टीम तुम्ही पण घेऊ शकता ना. स्टीम मला स्टीम घ्यायची असते, तुम्हाला माहिती आहे. यू नो स्टीम. आणि मी चायसोबत खाणार आहे बटर. चायचा स्मेल मस्त येतो. माझ्या डोक्यावर फंका आहे. ए हे काय आहे माहितीये? बॅम्बू कॉप्टर. गर 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 आणि मी माझ्या बेडरूम मध्ये आलेली आहे. मला नाही माहिती का हे असं माझी टंग का फिसलते आहे, पण मी आता पिणारे चाय बटर मस्तपैकी. 7 वाजलेत आता, 7-7:30 वाजले असतील. आणि मला आजकाल खूप जास्त भूक लागायला लागली. मला नाही माहिती का, पण चांगली आहे ही गोष्ट, चांगली आहे. आय थिंक मी खूप विचार करायचं सोडून दिले आणि खूप असं चांगला विचार करायला लागले वाटतं, म्हणून. पण मी जाडी काय होणार. आता बाहेर झोपलेली, आता आतमध्ये येऊन झोपली आहे मी. फक्त झोपली आहे, घरी कोणच नाही. मला खूप कसं तरी वाटतंय यार आज. खूप आता लगेच एकदम मूड खराब झाला आहे आणि एकदम काय नाही, खूप बोर होत आहे यार. डोळ्यातनं पाणी येत आहे आणि कसं तरीच होत आहे. मला खूप कंटाळा आला यार. एक तर घरी पण कोण नाही, मी एकटी आहे माहिती आहे. आणि मला एवढा बोर होत आहे. माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे. आता मी रडते वाटतं. पण मी थोडीशी रडली म्हणजे थोडंसं पाणी आलं डोळ्यातनं. ही किती बोरिंग आहे मी नाही. आजचा दिवस, आत्ताचा टाइम. ठीक आहे, काय नाही. फोन ठेवलेला आता आणि अशी झोपून मंदिर समोर आहे ना, तर पाय असे केले लगेच आणि अशी बघून काहीतरी बोलत होती. अशी करून हात बीत दाखवून बोलत होती. तिकडे कोण नाही घरी, तर मी मंदिरात बघून बोलते. डोकं खराब झालंय. सो बाय. मला ते कंटिन्यू करू द्या. बाय. रेडी झाली आहे थोडीशी की आज मी खूप टाइम नंतर कन्सिलर लावला, पण ते आता दिसून येते आणि मला ते खूप घाण वाटतं. आता असं वाटतं मी कशाला लावलं. पण ठीक आहे, मी आता फक्त मी रेडी तर झाले. मी कोणाला तरी कॉल करते आणि मध्ये खूप बोर होत आहे. भावा आपण प्लीज एक राऊंड मारून येऊया किंवा कुठेतरी जाऊया. मला समजत नाही मी काय बोलते आणि काय करते. सो बाय बाय. मी जाते खाई बॅम्बू कॉप्टर. आता हे मी करत राहीन जोपर्यंत माझं मन नाही करत आहे. आम्ही चालू आहे. आम्ही आता चाललोय गणपती बघायला, पण माहित नाही कुठे. मला नाही माहिती कुठे. ह्या लोकांना माहिती आहे. ह्या लोकांच्याच एरियामधला, म्हणजेच आमच्याच, पण आता ह्यांच्या.
तू नो मोर लॉंगर तू आतमध्ये ना. सोडली ना देवरामपाडा. देवरामपाडा सोडला ना भावा. सेड ब्रो सेड. धूप में चले फुल छपरी चले प्रो मैक्स चालू ले चल नहीं रुक इतना बड़ा टमटम नहीं दिख रहा है डाल दे. उम्मीद पता नहीं क्यों यूज होती है. तो बच्चों को पकड़ दिया अभी बच्चों को जमा कर लेंगे. नहीं रे इतना पागल तो नहीं रहेंगे थोड़ा. इतने बड़े बड़े ढेंग पड़ो के हो गए लोग केवल समझता है. रिकॉर्ड हो गया भाई. रिकॉर्ड हो गया है भाई. हे बघा आम्ही आता कुठे आलोय. आम्ही आलोय आता इधर वो गणपती आहे ना. आपण आहेत ना. नाही. आम्ही आता थोड्या टाइम नंतर चालू करतो. मस्त काम करतोयस ना. जरा फ्लेक्स तर कर. उधर देख रहा है वो. दुसऱ्या मंडळमध्ये आलोय. इथे पण हे सर्व पेपरच्या मूर्ती आहेत. सर्व पेपरचे. हे लोक गायब झालेत. गायब. मूर्ति है ये. तू ब्लॉग नहीं कर सकती है भाई. तू बता. ओके हे बघा 1/3 हिंडून फिरून आली. घरी आहे आता. आणि आता मी झोपते कारण माझं डोकं पूर्ण खराब झालंय. नाही काय माहिती. सो मी आय थिंक उद्या हा व्लॉग कंटिन्यू करेन किंवा हा इथेच एंड करेन. बघूया सकाळी उठून. सो बाय. गुड नाईट. मी रेडी झाले आणि आम्ही चाललोय गणपतीच्या आगमनला. माहीत नाही काल माझं ध्रुवचं मोनूचं डिसाईड आणि राहुलचं डिसाईड झालेलं. पण राहुल आणि ध्रुव आणि मोनूने आम्हाला टोपा दिला. तर मी आणि राहुलच जातो आहे फक्त. हे बघा टोपा देऊन झोपलेत आणि ध्रुव तर फोनच उचलत नाही. सो आम्ही रात्री ठरवलेलं की जाऊ आपण. तर आम्ही दोघं चाललो आणि राहुल आता येतच असेल. मग आम्ही दोघं निघू इथून. पाऊस पण पडतोय पण काय समजत नाही. जाऊ दे जाऊया. तो पण बोलत होता पाऊस खूप आहे आधी काय करायचं हे. आता ठरवलं तर जाऊया ना. काय त्याच्यात पाऊस तसा पण थोडाच पडतोय आणि तसं पण थोडंसं पाऊस पडलं तर कायच होणार आहे. सो बाय. तू आल्यावर चालू करते.